सगळ्यांचं आधार कार्ड चेक केलेलं आणि नंबर पण घेतले, आमचं नाव घेतले, कुठून आले ते विचारले आणि इथं बांगलादेशी कोण आहे का म्हणून विचारले. आम्हाला माहित नाही म्हटलं. सगळ्यांचं घर चेक केले, रूम बिम सगळं घर सगळे चेक केले. करून ते 1 ते 2 तास बाहेर बसवले आणि कारवाई केली. सगळं कुठून आलंय काय सगळं विचारून सगळं हे केले. नाही नाही, कोणाला कोणी मारला नाहीये. त्यांचं काम बरोबर करून गेले त्यांनी. आणि झालं 2-30. त्याचा काही परिणाम होतोय आता तुम्हाला मिळकत मिळण्यामध्ये काही परिणाम होतोय सध्या या सगळ्या कारवाईचा? तेच ना, कस्टमरचा प्रॉब्लेम आहे. ते पब्लिक घाबरतंय. असं न्यूज मध्ये बघितलं तर माणसं बोलणार आहेत ना, तिकडे गेलं तर प्रॉब्लेम होणार आहे. सगळ्या कस्टमरला पण बसवलंय ना, ते बघून आमच्याकडे येणार पण नाहीये. पब्लिक बी कम झाले. दिवसभर थांबले तर बी काम होत नाहीये. तुम्ही एकंदरीत म्हणजे आता हा जे तुम्ही काम करताय सर्व या कामावरतीच अवलंबून आहे का तुमचं घर? हो. इथे बांगलादेशी तरुण काय हाय ना, इथं मला माहित नाहीये. पण जर तुम्हाला अशा वेळेस माहिती पडते की ते बांगलादेशी तरुणी आहे तर तुम्ही पोलिसांना मदत करता का? कराल की.